मंगळवार 5 ऑगस्ट रोजी आशाणे धबधबा येथे मुंबई येथील एक 5 जणांचा ग्रुप पर्यटक आला होता। हे सर्व तरुण मुंबई येथून लोकल प्रवास करून भिवपुरी रोड स्टेशनवर पोहोचले। त्यानंतर स्टेशनवरून चालत हे सर्व तरुण आशाणे धबधबा येथे पोहोचले। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही सर्व तरुण डोंगरावरून खाली येत असताना त्यातील सुशांत ताडे हा 20 वर्षीय तरुण डोंगरावरून खाली कोसळला। मात्र त्याचवेळी आशाणेवाडी येथील तरुण घरी परतत होते। त्या तरुणांनी वर्षा सहलीसाठी आलेला तरुण डोंगरावरून दरीत कोसळला असल्याचं पाहिलं आणि कामावरून घरी परतत असलेले तरुण हे दरीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी धावत पोहोचले। आशाणेवाडीमधील आदिवासी समाजाच्या तरुणांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती कर्जत पोलीस यांना दिल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले। तिकडे या अतिशय अवघड ठिकाणी गवत झुडपा सदरचा तरुण दिसून आला। एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला झाडे झुडपे यात हा तरुण पडलेला दिसून आला। मात्र 15 स्थानिक तरुण यांनी मदतकार्य केल्याने सतीश ताडे या तरुणाला जखमी अवस्थेत बाहेर काढले। तर अंधार पडू लागल्याने स्थानिक गावातील शरद ठाणगे, कबीर ठोंबरे, रणजित ठाणगे, यशवंत पिंगळे हे देखील घटनास्थळी थांबून होते। जखमी तरुणाला बाहेर काढल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा तसेच जयवंत काटे, चंद्रकांत रावते, महादेव कोरे यांनी जखमी तरुण यास रुग्णवाहिकामध्ये भरून रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय भोसले यांनी स्थानिक तरुणांचे कौतुक केले आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।